Good morning, my dear friends. Now, today we are learning about English grammar. So, our topic is subject and predicate. So, what is subject and what is predicate? We will learn here now. So, look at my dear friends. We have to make sentence. आपल्याला सेंटेन्स तयार करायचे. काय तयार करायचे? सेंटेन्स. सेंटेन्स म्हणजे काय? वाक्य. मग वाक्य कशी तयार होतात? आपल्याला माहिती आहे. Alphabets come together. They make. Look at here. There is a chain. Alphabets come together. Okay. They make words, and words come together, they make sentence. Group of word is called sentence. What is that? Group of word is called sentence. Okay, so which type of words come together? Look at here. Subject plus verb plus object. Okay, subject means a person or thing or place that we speak about, that is called subject. Person, then things, place or idea that we speak about, that is called subject. Okay, that is called subject. Or what is predicate means a verb and object, means which we tell about something. The things that we tell about something, that is called predicate. So verb and object becomes predicate. Okay, only subject. Subject means word that we speak about. A person or thing or place or idea that we speak about, that it is called subject. ज्याविषयी आपण बोलतो ना त्यालाच काय म्हणतात? सब्जेक्ट. ज्याच्याविषयी आपण बोलतो ते काय? सब्जेक्ट आहे. आणि जे सांगितलं जातं एखाद्या वस्तूविषयी व्यक्तीविषयी सांगितलं जातं त्याला काय म्हणतात? प्रेडिकेट. काय त्याला? प्रेडिकेट म्हणतात. आता हे वर्ब अँड ऑब्जेक्ट मिळून काय तयार होतं? प्रेडिकेट. आणि सब्जेक्ट काय आहे? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आता शिकायचं. सब्जेक्ट आता दिलेला आहे की ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला काय म्हणतात? सब्जेक्ट. आणि ज्याच्याविषयी आपल्याला सांगायचं आहे, समजा ते सांगायचं आहे, याच्याविषयी ते सांगायचं आहे, सब्जेक्ट विषयी ते सांगायचं आहे, त्याला काय म्हणतात? प्रेडिकेट म्हणतात. काय म्हणतात? प्रेडिकेट. मीन्स हियर वर्ब अँड ऑब्जेक्ट बिकम्स, व्हेन वर्ब अँड ऑब्जेक्ट कम्स टुगेदर दे मेक प्रेडिकेट. व्हॉट इज दे मेक? प्रेडिकेट. ओके, असे ते दोन भाग आहेत, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आणि तीन वर्ड्स आहेत, ग्रुप ऑफ वर्ड, सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. हे मिळून काय तयार होतं? सेंटेन्स. काय तयार होतं? सेंटेन्स. याचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. सेंटेन्स काय आलं? व्हॉट इज सेंटेन्स? तुम्हाला सांगितलं सेंटेन्स म्हणजे काय, तर काय सांगणार तुम्ही? ग्रुप ऑफ वर्ड इज कॉल्ड सेंटेन्स. ग्रुप ऑफ वर्ड इज कॉल्ड सेंटेन्स. ओके, व्हॉट इज सब्जेक्ट? अ पर्सन और थिंग और प्लेस दॅट वी स्पीक अबाउट. ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला काय म्हणतात? सब्जेक्ट असं म्हणतात. ज्याच्याविषयी आपण बोलतो त्याला काय म्हणतात? सब्जेक्ट. व्हॉट इज प्रेडिकेट? ओके, वी टेल समथिंग about that, it is called predicate. Or it tells us about, what is that? Predicate means tells us something about the subject. Tells us something about the subject. जे शब्द, जे ग्रुप ऑफ वर्ड्स आपल्याला सब्जेक्ट विषयी माहिती सांगतात त्याला काय म्हणतात? प्रेडिकेट म्हणतात. बरोबर ना? सब्जेक्ट म्हणजे काय? की ज्याच्याविषयी आपण बोलतोय. वी स्पीक अबाउट थिंग और प्लेस और आयडिया, that is called subject. And a group of word that is tell about subject, that is called predicate. Okay, म्हणजे असा काही शब्दांचा समूह की जे आपल्याला कर्त्याविषयी माहिती सांगतात त्याला काय म्हणतात? विधेय. त्याला म्हणतात प्रेडिकेट. आणि कर्ता म्हणजे काय? की ज्याच्याविषयी आपण बोलतो तो काय असतो? कर्ता. अशा रीतीने दोन भाग केलेले आहेत वाक्याचे. वाक्याचे किती भाग केलेले आहेत? दोन. कोणता? पहिला आहे सब्जेक्ट आणि दुसरा आहे प्रेडिकेट. पहिला कोणता आहे? सब्जेक्ट, की ज्याच्याविषयी आपण बोलतो. आता मी असं म्हटलं होतं, शेजल अभ्यास करते. शेजल अभ्यास करते. याच्यामध्ये आपण कोणाविषयी बोलतोय? शेजल विषयी बोलतो. म्हणजे शेजल काय आला? करता. सब्जेक्ट काय आला? सब्जेक्ट. अभ्यास करते ही क्रिया आहे. मी असं म्हटलं शेजल इंग्रजीचा अभ्यास करते. बरोबर की नाही? आता इंग्रजीचा अभ्यास करते हे जे वाक्य आहे, इंग्रजीचा अभ्यास करते, हे कोणाविषयी माहिती सांगतं आपल्याला? शेजल विषयी माहिती सांगतं. बरोबर की नाही? शेजल हा करता, इंग्रजीचा अभ्यास करते, हे काय करता? हा जो हे जे काही वाक्य आहे हे कोणाविषयी माहिती सांगतं आपल्याला? शेजल विषयी. म्हणजे ते काय आलं? सर्व प्रेडिकेट आलं. ते काय आलं? प्रेडिकेट. आता एक उदाहरण लक्षात घ्या का. अमोल रीड्स अ बुक. ओके ओके, याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? विच इज द सब्जेक्ट हियर? अमोल. बिकॉज वी आर स्पीकिंग अबाउट अमोल. आपण कोणाविषयी बोलत आहोत? अमोल. ज्याच्याविषयी बोलत आहोत आपण ते काय आहे? सब्जेक्ट. काय आहे? सब्जेक्ट. रीड्स अ बुक, है ना? दिस ग्रुप ऑफ वर्ड टेल अस अबाउट अमोल. आता ह्याचा रीड्स अ बुक, पुस्तक वाचते. कोण वाचते पुस्तक?
अमोल. म्हणजे पुस्तक वाचतोय ही काय माहिती कोणाविषयी सांगितली गेली आहे? अमोल सब्जेक्ट विषयी. म्हणजे याच्याविषयी माहिती सांगितली जाते की जे शब्दाचा समूह असतो याला काय म्हणतात? प्रेडिकेट म्हणतात. याला काय म्हणतात? प्रेडिकेट. म्हणजे वर्ब and object becomes predicate and only we are speaking about someone that is called subject. म्हणजे असे दोन भाग असतात, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. कळालं? समजतंय तुम्हाला? व्हेरी गुड. आता दुसरं वाक्य तुम्ही सांगायचं. राहुल राइट्स an essay. आता याच्यामध्ये मला सांगा सब्जेक्ट कोणता आहे? कोणाविषयी बोलतात? राहुल विषयी है ना. राहुल काय आला मग? सब्जेक्ट. ओके. राइट्स an essay. राइट्स an essay काय आला मग? प्रेडिकेट. कारण की राइट्स an essay आपण कोणाविषयी वापरतोय? राहुल विषयी. राहुल काय? सब्जेक्ट आहे. म्हणजे या कर्त्याविषयी माहिती सांगणारे जे काही शब्दाचा समूह असतो त्याला विधेय किंवा प्रेडिकेट असं आपण म्हणतो. काय त्याला? प्रेडिकेट. आणि कर्ता तर माहिती त्याच्याविषयी आपण बोलतो तो काय? कर्ता आहे. बरं की तिसरं बघा. सी नीड्स युअर हेल्प. आता आपण कोणाविषयी बोलतोय? व्हॉट वी आर स्पीकिंग अबाउट. टू whom we are speaking about? कोणाविषयी बोलतोय आपण? We are speaking about C. Okay. Then needs your help. It tells us about the subject. बरोबर की नाही? मग C काय आला? सब्जेक्ट. आणि needs your help काय आला? प्रेडिकेट. आलं लक्षात? सब्जेक्ट आणि प्रेडिकेट मला फरक कळला तुम्हाला? म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्याविषयी आपण बोलतो. We are speaking about person. Okay. That is called person or ideas or things. That is called subject. And what is predicate? A group of words that tells us about the subject. It is called predicate. What is that? Predicate. Okay. Here. समजलं सर्वांना? What is subject and what is predicate? Means subject means that we are speaking about person, thing or place. That we are speaking about, that is called subject. And what is predicate? A group of words that tells us about subject. That is called predicate. There are two. These sentences are divided into two groups. Subject and predicate. What is that? Subject and predicate. So now our topic is about subject and predicate. Okay. Do you understand? Do you follow me? Okay, my dear friends. Look at, there are some examples for us here. Tell me about subject and predicate. Okay. I do all the hard work. All the hard work. Okay. Which is the subject and which is the predicate? Yes, we are talking about I. So I is a subject. What is that? I is a subject. And do all the work, hard work. It tells us about the subject. That's why it is a predicate. Okay. It is a subject and it is a predicate. Then third number. Okay. The violet began. The violet. Okay. Violets began to bloom among their little leaves. Okay. So in this sentence, the sentence is long. We have to identify subject and predicate. So my dear friends, in this sentence we are talking about to whom? We are talking about violets. We are talking about violets. So violet, the violet is subject. And this group of words began to bloom among their little leaves. This group of words tell us about the violet, means subject. So it is a predicate. It is a predicate. Means a person or thing or place that we speak about, that is called subject. म्हणजे आपण जे व्यक्ती वस्तू काही असेल, आता हे व्हायलेट काय फुलं आहे, फुलांविषयी सांगतोय आपण है ना. व्हायलेट बिगॅन टू ब्लूम अमंग देअर लिटल लीव्स. फुलांविषयी बोलतो आपण. मग व्हायलेट्स काय आले? सब्जेक्ट. ज्याच्याविषयी बोलतो ते काय आलं? सब्जेक्ट. बरोबर नाही? आणि हे जे शब्द आहेत की जे आपल्याला काय करतात? कर्त्याविषयी माहिती सांगतात, ज्याच्याविषयी माहिती सांगतात त्यांना काय म्हणतात? प्रेडिकेट म्हणतात. त्यांना काय म्हणतात? प्रेडिकेट. कळतंय सर्वांना? आता बघा तिसरं तुम्ही मला सांगायचं, आम्ही नाही बोलणार. गुड मारो कोला
inherited the cottage, the cottage and the land around it, and the land around it. Look at this sentence. Good Maricola inherited the cottage and the land around it. We are speaking about to whom? We are speaking about to what? We are speaking about to good Maricola. Okay, this is the subject because we are speaking about Maricola. Okay, then this information means inherited the cottage and the land around it. Okay, this group of words tells us about Maricola. That's why it is a predicate. Maricola is subject and the group of words, another group of words is called predicate. Okay, so there are two divisions here. First is subject and second is predicate. Okay, subject means that we speak about person or thing or place is called subject, and then predicate means what? That it tells us about subject. It tells us about subject means it tells us the information about subject. That's why it is called predicate. Okay, so sentence has two parts. First is subject and second is predicate. Okay, so I will give you some example for your homework. Okay, you will write down it. Look at here. This sentence: a cycle with a blue key chain has been found on the ground. In this sentence, look at here. We are speaking about to whom? To what? आपण कशाविषयी बोलत आहोत? We are speaking about a cycle key with a blue key chain. We are speaking about a cycle key with a blue key chain. We are speaking about this. So that is a subject. That is a subject. And then has been found on the ground. It tells us about the subject. It tells us about the subject. That's why it is a predicate and this is a subject. Okay. So this part, this group of word is called subject and this group of word is called predicate. Okay. Do you understand? कळतंय सर्वांना? लक्ष द्या. अजून काय वाक्य तुम्हाला दिलेली आहे. सेकंड आता आपला नंबर आहे 6 नंबरचा. ओके. The German strategy. The German strategy. German strategy had proved fruitless. Had proved fruitless. Okay. Which is the subject and which is the predicate in this sentence? Who can tell me? Yes. Anybody? Jaydeep? Which is the subject in this sentence? Yes. Speak better. German. The German strategy. Okay. This is the subject because we are speaking about the German strategy. The themes, ideas or place we call. Okay, that is called subject. So the German strategy is subject and had proved fruitless. It is a predicate. It is 7 number. 7 number ला काय आहे बघा आपल्याला. He was impressed by Dhyanchand's game. He was impressed by Dhyanchand's game. Dhyanchand's game. Okay. Here, who was impressed? He was impressed. Means we are speaking about he. And then was impressed by Dhyanchand's game is a predicate. We are speaking about he. Okay. That's why it is a subject and all the group of word is called predicate. Okay. Means what? We are speaking about person, thing or place, that is called subject and another group of word is called predicate. Okay. Predicate involves with verb. Predicate मध्ये verb सुद्धा येतं. काय येतं? Verb. Verb plus object becomes predicate. Okay. अजून काय वाक्य आहे बघा. The friend went away. The friend went away. Okay. Which is the subject and which is the predicate? Tell me. The friend is subject because we are speaking about friend.
Okay, went away. That is predicate. This is subject and this is predicate. Okay, do you understand? सर्वांना कळत आहे? हां. नंतर अजून a wide smile spread on the friend's face. A wide smile spread on the friend's face. On the friend's face. Okay. आता या वाक्यामध्ये बघा. Now tell me which is the subject, which is the predicate. A wide smile spread. Idea है. Wide smile. This is the idea, and we are speaking about this idea. Okay. A wide smile. Okay. So it is a subject. What is that? Subject. पण ज्यावेळेला आपण एखाद्या कर्त्याविषयी, कर्ता म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीविषयी, वस्तूविषयी, एखाद्या कल्पनेविषयी, एखाद्या गोष्टीविषयी बोलतो ना, त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? सब्जेक्ट. त्याला म्हणायचं कर्ता. मग आपण याच्याविषयी बोलतो, अ वाईड स्माइल विषयी बोलतो की नाही? एक गोष्ट झाली किंवा एक आयडिया झाली, है की नाही? मग आयडिया विषयी आपण बोलतोय म्हणजे काय आलं? ते सब्जेक्ट आलं. आणि उरलेलं काय सर्व मग प्रेडिकेट आहे. मग अ वाईड स्माइल इज सब्जेक्ट अँड स्पीड ऑफ द फ्रेंड्स आर प्रेडिकेट. ओके. देन Annie's father is a brilliant scientist. आता तुम्ही थोडी सांगायचं आहे. Annie's father is a brilliant scientist. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आला? Annie's father. Because we are speaking about Annie's father, so it is a subject. आणि मागलं जे समजा उरलेलं आहे ते काय सर्व प्रेडिकेट आहे. म्हणजे काय उरलं मग? is a brilliant scientist. 11 नंबरचं बघा. You have no right to keep his belongings in his property. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? We are speaking about you. So you is a subject and another group of what is called predicate. म्हणजे कुठून येते? Have no right to keep. हे काय सर्व प्रेडिकेट आहे. त्याच्यानंतर ते 12 नंबरचं सेंटेन्स बघा. Information on the net is stored on the website. Information on the net is stored on the website. याच्यामध्ये which is the subject? We are speaking about information on the net. That is the subject and another group of what is called predicate. Okay. आणि तुम्हाला 2 नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये फक्त प्रेडिकेट ओळखायचे आहे. आपल्या याच्यात पहिला जो नंबरचा क्वेश्चन होता त्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट होतं, पण आपण दोन्ही पण घेतलं. जसं तुम्हाला या ज्या 2 नंबरचे जे काही समजा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं? जे वाक्य दिले आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही सुद्धा आयडेंटिफाय करायचे आहे. करता येते सर्वांना? प्रयत्न करून बघूया. पहिला वाक्य काय दिलं आहे? Pidipides ran to Sparta like wind. So Pidipides is subject and ran to like the wind is a predicate. केलेली ती अंडरलाइन प्रेडिकेटचे जे तर तुम्हाला अंडरलाइन करायचं. जो सेकंड बघा. Their large army had landed in the bay. Their large army had landed in the bay. In this sentence we are speaking about large army. So their large army is a subject and had landed in the bay is a predicate. Okay, समजलं? 2 वाक्य आपण करायचे, 2 डिव्हायडेशन करायचे, एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट. आता मला तिसरं वाक्य तुम्ही सांगायचे. All the people present in the court began to laugh. Which is the subject? All the people is subject and present in the court began to laugh. प्रेडिकेट. त्याच्याकडे अंडरलाइन करायची. ओके. 4th सेंटेन्स. Carpets of rangoli are spread over large areas. Carpet of rangoli. Carpet of rangoli. याच्यावर काय करायचे? ते सब्जेक्ट आहे आणि उरलेलं काय आहे? are spread over the large areas काय आहे? प्रेडिकेट आहे. काय ते? प्रेडिकेट. This clever and devoted teacher. We are speaking about whom? Teacher. How is it? This clever and devoted teacher. This is the subject. Change Helen's life. That is the predicate. Subject कोणता आहे याच्यामध्ये? This clever and devoted teacher. आणि उरलेलं काय? प्रेडिकेट आहे. Change Helen's life. नंतर 6 नंबर. Pintu invited 10 of his friends for his birthday party. We are speaking about Pintu. So Pintu is subject. And another word is group of word is called predicate. Invited 10 of his friends for his birthday सर्व काय? Predicate मध्ये. Paper money was first used in China. सब्जेक्ट कोणता आहे? पेपर मनी. काय? पेपर मनी. आणि उरलेला was first used in China.
प्रेडिकेट मध्ये लुकिंग ॲट व्हेरियस वेबसाइट इज नॉन एज सर्फिंग. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सब्जेक्ट शोधायचा. सब्जेक्ट कोणता आहे? वी आर स्पीकिंग अबाउट सर्फिंग. वी आर स्पीकिंग अबाउट सर्फिंग. सर्फिंग काय आलं मग? सब्जेक्ट. आणि लुकिंग ॲट व्हेरियस वेबसाइट हे काय आलं? इज नॉन प्रेडिकेट आलं. ओके. ऑल द फिश इन द रिव्हर्स अँड लेक्स डाय बिकॉज ऑफ द वेस्ट. आता याच्यामध्ये ऑल द फिश इन द रिव्हर्स अँड लेक्स हे काय आलं? सब्जेक्ट. कारण we are speaking about fish and rivers. ओके, त्याच्याविषयी आपण बोलतोय ना, त्याच्याविषयी बोलतोय ते काय आलं? सब्जेक्ट. म्हणजे कोणता सब्जेक्ट आला? ऑल द फिश इन द रिव्हर्स अँड लेक्स हे काय आलं? सब्जेक्ट. आणि उरलेलं काय? डाय बिकॉज ऑफ वेस्ट हे काय आलं? प्रेडिकेट. अ वेबसाइट इज लाइक अ बुक और मैगजीन. वी आर स्पीकिंग अबाउट वेबसाइट. सो वेबसाइट इज अ subject and is like book or magazine is predicate. 11 number. He discussed the plan with her. We are speaking about he. So he is a subject and another group of what is called predicate. Discuss the plan with her is a predicate. The school has organized a storytelling competition. Who has organized? School has. So we are speaking about school. So school is a subject and another group of what is called predicate. In this way, subject and predicate divide the sentence. Okay, means sentence is made of two parts. First part is subject and second part is predicate. Okay, do you understand? आता त्याचा सर्वांनी नोटबुक मध्ये आपल्या ते सोडवायचे, अंडरलाइन करायचे. जो प्रश्न पहिला आहे त्याच्यामध्ये फक्त सब्जेक्ट वर अंडरलाइन करायचे. क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यामध्ये प्रेडिकेट वर अंडरलाइन करायचे. ओके, सब्जेक्ट आणि प्रेडिकेट तुम्हाला मी समजून सांगितलेलं